बावणे पांगरी शिवाराजवळील अपघातात मित्रमैत्रीण ठार। राजूरहून दर्शन करून गावी परतणाऱ्या एका दुचाकीला ट्रकनं समोरासमोर धडक दिल्यानं दुचाकीवरील मित्र आणि मैत्रीण ठार झाले, तर एक तरुणी या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बावणे पांगरी शिवारात हा अपघात झाला। अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या बावणे पांगरी शिवाराजवळ घडली आहे। या अपघातात मित्र आणि मैत्रीण ठार झाले, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रशांत ताराचंद पवार वय वर्ष 24 आणि निकिता दिगंबर राठोड वय वर्ष 23 अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावं आहेत। तर नंदिनी ताराचंद पवार असं गंभीर जखमी असलेल्या तरुणीचं नाव आहे। हे तिघे राजूरहून दर्शन घेऊन आपल्या गावी पारेगाव इथं जाण्यासाठी निघाले होते। दरम्यान बावणे पांगरी इथं त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली। यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली। या घटनेनंतर दोन्ही मयतांना स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी जितेंद्र तागवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली। मयत निकिता राठोड ही मुंबई पोलीस दलात नोकरीत असल्याची माहिती समोर आली आहे।